नागपूरच्या संविधान परिसरामध्ये आज इथे भव्य धरणं आंदोलन इथे करण्यात आलं आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, प्रवीण साहेब आहे, आपल्याकडे मान्यवर जे ह्या गोष्टीवर विशेष माहिती सांगणार आहे आणि धरणं का शासनाने पहिले काय अशी मागणी आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया। तर तुमच्या पहिली जरा सांगा की आज या तुम्ही धरण्याचा मेन औचित्य काय आहे? आज राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आम्ही आज या संविधान चौकामध्ये एक दिवसीय धरणा देत आहे। या भव्य धरणा आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आमच्या कर्मचाऱ्यांकडून। आमच्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता आज आम्ही माननीय प्रशासकांचं आयुक्तांचं लक्ष वेधण्यासाठी इथे आज धरणं आंदोलन करीत आहोत। शासन प्रशासनाकडे यांची जी विशेष मागणी आहे त्याच्याबद्दल ते प्रकाश टाकणार आहे। साहेब आपण पूर्ण विस्तारपणे सांगा तुमची काय विशेष मागणी आहे? आज खऱ्या अर्थाने प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना ही प्रामुख्याने लागू व्हावी। महाराष्ट्रात विविध संघटना विविध विभागाचे कर्मचारी आज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करीत आहे। महाराष्ट्रात ज्या काही संघटना आहेत आपापल्या पद्धतीने जे प्रयत्न करीत आहे की पूर्वलक्षी प्रभावाने 2005 नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी। यासुद्धा नागपूर महानगरपालिकेचे संघटना म्हणून आम्ही सुद्धा यात उतरलेलो आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुधारित दराने सर्वांना वाहतूक भत्ता लागू केला आहे, परंतु नागपूर महानगरपालिका प्रशासनाने अद्यापसुद्धा सुधारित दराने वाहतूक भत्ता लागू केला नाही, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आमची महागाई भत्त्याची 30 महिन्याचा जो महागाई भत्त्याचा थकबाकी आहे ही गणेश चतुर्थीच्या पूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना मिळावा, हे सुद्धा आमची मागणी आहे। त्यानंतर महानगरपालिकेमध्ये अतिशय प्रमाणामध्ये रिक्त पदं आहेत। आज एका कर्मचाऱ्याला 2-2, 3-3, 4-4 टेबलचं काम करावं लागत आहे। आमची मागणी आहे प्रशासनाला की लवकरात लवकर या रिक्त जागा भराव्या, जेणेकरून आमचा कर्मचारी याच्यातून तणावमुक्त होईल। त्यानंतर आकृतीबंधामध्ये सफाई कामगारांना एकूण 8,660 जागा या मंजूर झाल्या आहे। या अधिसंख्या म्हणून त्यांना पदावर कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना मंजूर पदावर नियमित करावं, हे सुद्धा आमची एक मागणी आहे। अशा विविध मागण्या आहेत। DCPS जे धारक आहे आमचे त्यांना 14% दराने DCPSचे रक्कम ही दर वर्षाला जमा व्हावी, त्याचं व्याजसुद्धा मिळावं, हे सुद्धा आमची मागणी आहे। माझा परिचय, मी प्रवीण तंत्रपाडे, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉई असोसिएशनचा कोषाध्यक्ष आहे। या भव्य धरणं आंदोलनाचा त्याचं काय जर शासन प्रशासनाची मागणी आहे साहेब तुमचा परिचय तरी तुम्ही सांगा की आज तुम्ही शासनाकडे काय मागणी आहे? मी सुरेंद्र टिंगणे, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन इंटकचा अध्यक्ष आहे। नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, सफाई कामगारांच्या विविध मागण्या मागील 2 वर्षापासून प्रलंबित आहे। त्याच्याकरता संघटन पत्रव्यवहार शिष्टमंडळ भेटून वारंवार चर्चा करत आहे, परंतु सकारात्मक चर्चा होते परंतु इम्प्लिमेंट होत नाही, त्याचा लाभ मिळत नाही। त्याच्यामुळं नाइलाजास्तव संघटनेला आज रस्त्यावर येऊन धरणे आंदोलन करावं लागत आहे। मुख्य मागणी आहे, मागे मार्च महिन्यात 2023मध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, याच्याकरता राज्य शासकीय कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केलेला होता। शासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कमिटी गठीत केली, त्याचा रिपोर्टसुद्धा आला, परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्याची अंमलबजावणी त्वरित करावी, ही एक प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे 1/1/2016 पासून 7वा वेतन आयोग महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी शिक्षकांना लागू झाला पाहिजे। महाराष्ट्र शासनाने 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित वाहतूक भत्त्याच्या दरामध्ये वाढ केलेली आहे। मागील 1-1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, परंतु अजूनपर्यंत ते लागू न झाल्यामुळं आम्ही प्रशासनाला मागणी केलेली आहे की त्याच्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा।
31 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी पालिकेकडे आहे, ती गणपतीच्या आधी देण्यात यावी, ही सुद्धा एक मागणी आहे. आकृती बंधाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शासन केलेलं आहे. सुमारे 8,660 जागा सफाई कामगारांच्या निर्मिती झालेली आहे. 2019मध्ये अधिसंख्या पदावरती सफाई कामगारांना नियमित करण्यात आलं आहे. आज त्यांना पगार मिळतो आहे, परंतु बाकीच्या फॅसिलिटीज मिळत नाही. त्याच्यामुळं जे रिक्त पद आहे त्या रिक्त पदावर त्या लोकांना समायोजित करण्यात यावं, ही सुद्धा आमची मागणी आहे. आज नागपूर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहे. सेवानिवृत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. आज एका कर्मचाऱ्याला 2-2, 3-3 टेबलचे कामं करावं लागत आहे. त्यामुळं त्याच्यावर मानसिक दडपण येऊन राहिलेलं आहे, आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळं ते जे पदं आहे ते पदं नागपूर महानगरपालिकेने भरायला पाहिजे. सेवानिवृत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु पदोन्नती होत नाही, ती पदोन्नती झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. दीपावलीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, सफाई कामगारांना दीपावली सणानिमित्त 8.33% बोनस किंवा सानुग्रह अनुदानाची राशी सुद्धा दिली पाहिजे, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. इतरही मागण्या आहे, जसं औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने लाडपागे कमिटीच्या अनुषंगाने निर्णय दिलेला आहे. त्यात आधी इतर समाजाच्या लोकांना सोडलेलं होतं, त्या लोकांना सुद्धा जे सफाई कामगाराचं काम करतात त्यांना लाडपागे कमिटीच्या अनुषंगाने त्यांच्या वारसदारांना नोकरी दिली पाहिजे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. शासनाने सुद्धा परिपत्रक काढलेलं आहे, त्याची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेने केली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. आमच्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही. मग आम्ही निवेदन दिलं तेव्हा आयुक्त बोलले की पुढल्या आठवड्यात आपण बसून याच्यावर चर्चा करून मार्ग काढू. समजा मार्ग निघाला नाही तर आम्हाला नाइलाज असतं आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करावं लागेल. एवढंच आजच्या या प्रसंगी मी प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो. मागच्या वेळेस आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की जे सफाई कामगार चोकेज गँग आहे, ड्रेनेजमध्ये काम करतात, नाली सफाईचं काम करतात, त्या लोकांना बघा, रेनकोट असो, गणवेश असो, गमबूट असो किंवा इतर ज्या गोष्टी आहे, सफाई कर्मचाऱ्यांना जे काम करावं लागते घाणीमध्ये, ते पुरवण्याचं काम नागपूर महानगर प्रशासनाचं आहे. आणि नागपूर महानगरपालिका प्रशासनाने ह्या सर्व फॅसिलिटीज दिल्यावरही समजा कोणाचे रेनकोट फाटले असतील किंवा काही झालं असेल, तशी समजा तक्रार युनियनकडे आली असती किंवा प्रशासनाकडे आली असती तर नक्कीच त्याच्यावर आयुक्तांना जाब विचारण्यात आलेला असता. असेल काही प्रमाणात आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून देऊ की बुवा तुम्ही जे रेनकोट आणि बाकीचं साहित्य यांना पुरवठा केलेला आहे तो खालच्या दर्जाचा असल्यामुळं लवकर फाटलेला आहे. ह्या लोकांना ताबडतोब दुसरा साहित्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आणि ही गोष्ट त्यांच्या ताबडतोब लक्षात आणून दिल्या जाईल. मी सुरेंद्र टिंगणे, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचा अध्यक्ष आहे.